श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ऐशा एकमेळे करुण गोरक्ष झाला सनातन. एवंच सकळ देऊनी ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे. या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष भोगिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठ मुखासे करीत बैसला होता तो. मुले म्हणती गौरक्षाप्रती सहाय्य देई शकट सारथी. आम्हा साधेना करदमणी ती तरी तू करुणी देई का. मग हाती घेऊनी करदम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा. परिकरसने पाठ संजीवन आगळा होत असे मंत्राचा. तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवन अर्थ. करभंजन ते संधित प्रेरक झाला जीवितवा. मग त्या ग्रामांत मच्छिंद्रनाथ मुली दाविता सदट जात. तो बाळटाहा आरडात महिलागी उकिरणा. बालार्क किरणी तेज लकाकत मुखे टाहा टाहा वदत. ते पाहुणे मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखेला. जनक म्हणती बाळाचे कष्ट पुरुषा होईनात ते नाथा श्रेष्ठ. तरी याचे धर्मजनने वरिष्ठ करुणी द्यावी महाराजा. ऐसे ऐकुणी मच्छिंद्रवाणी पुत्राच्या राही संरक्षणी. मग मधु विप्रा बोलावणी कांते सहित आणले. म्हणे हा आयवणी संभावला जगा माझी सहज गे मिरवला. परी अति गहणी नामयाला गहणी ऐसे देई का. स्तुती अपार वचने करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी. स्तुती ऐकोणी प्रेमे उगमी प्रकट झाला महादेव. म्हणे आता माझी आश्रमी तपा वैसव योगद्रुमी. मग तपबळाने बलाढ्यगामी विद्या अस्त्रे मिरवेल हा. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जाणून नक्षत्रास. उत्तम तिथी उत्तम मास पाहुणी गोरक्ष तपा वैसविला. सकळ तीर्थे महींची करुण शेवटी सेतू बंदी जाऊन. रामेश्वराचे चरण मंदुर मच्छिंद्र स्नाना गेला अब्दिसी. तो श्वेतबंदी वायुसुत जावणी नमी मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रा पाहता मकरध्वज तात आल्हादला चित्ती बहुत तो. अपूर्वी मजला देऊणी वचन तुवा केले आहे गमन. परिश्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. ऐसे ऐकुणी हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी. मग तरी रात्र तेथे वस्ती करुणी निघते झाले उभयंता. दृष्टी पाहताच अंजनी सुत स्त्रियांसी आनंद झाला बहुत. बोलावणी त्वरिता त्वरित कणकासनी बैसविले. पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्रीरामचिंतन. येरीकडे मच्छिंद्रनंदन सुखा माझी हे लावे. तो समय चित्त सुखमेळी ऋतू पावली राजबाळी. ते काम रतीचे सुखवेळी गरोदर झाले ते दारा. त्या ते भरता द्वादश दिवस उत्तमापरी केले बारसे. नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणूनी. यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन. जनमेजयाच्या वंशाकारण बृहद्रवा जन्मला. तो बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापुर. मिळवणी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. पूर्ण होताची यज्ञ आहुती शेष प्रसाद मिरवणी निगुती. मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काळी बृहद्रवा. विप्रा हाते सलिल बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते. दृष्टी पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी. यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तेने काळी. ज्वाळांत उदेला म्हणून सकाळी नाम जालिंदर स्थापिले. या उपरी कोणे एके दिवशी राव विचार करी मानसी. गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी ओरकाया. येरी म्हणे पाडसा एके तुझ श्री करावया जणके. पुरोहित आणि मंत्री देखी पाठविले आहेत बा. ऐसी सुलोचना त्या ते वदता तो शब्द रक्षुणी आपल्या चित्ता. बाळात येऊनी खेळता खेळता बाळा लागी पुसत असे. मग ते म्हणती मूर्खा ऐक बायको म्हणता संसारनिक. विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझी मिरवित असे. तरीही पूर्ण अधर्मराशी कदाण वर्तू कार्यासी. मग सांडोनी ग्रामधाम दारासी काननांतरी निघाला. तया माझी झाली विपरीत विपिणी वणवा लागला बहुत. पुढे ते कानन अग्नी जाळीत तया पासी पातला. येरू म्हणे जननी जनक कैसे होतील हर एक. मग तो मुळीहुणी कथा पावक तया लागी सांगतसे. असो महाराजा द्विमूर्धनी सकळ जन्माची कथा सांगुणी. उपरी बोले कामणामणी कोणती बाळा ती सांग. तरी आता ऐकता आता मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता. तीही भुवनान माझी सत्ता चिरंजीवित्व संपादी. मग त्वरे तो द्विमूर्धनी जालिंदरासी स्कंदी वाहुणी. अनसुयानंदन स्थानी त्वरे जाऊनी पोहोचला. मग तो सुपात्र अत्रेनंदन अंकी घेत जालिंदर रत्न. सकळ कळांते सांगून विकल्पाते नुर्वित असे. ऐसा 12 वर्षात सकळ स्त्री प्रवीण केला नाथ. आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्याने रोपिल्या. या परता अत्रिसुत म्हणे महाराजा ऐक मात. देवत करुणी द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा.
जे जे मच्छिंद्र केले संधान सकळ दैवते प्रसन्न ते दाविले द्विमूर्धने वरा लागी ओपिले पावणी सकळ सिद्धीसी पाहता झाला बद्रिकावण तेथे 12 वर्षे नेम करून तपा लागी बैसला तव ते आचाट तप पाहुण दैवते तुकविती झाले मान तपशांती करुणे साचार स्थानी गेले आपुलाल्या विधी काम बळे उन्मत्त कुमारी मागे लागत धावता धावता वीर्यपात झाला विधीचा ते धवा निजल्या गजकर्ण रंध्रात येऊनी पडिले बिंदुरेत त्यारे ताते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचरला हाक मारुणी बोले जालिंदर म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ गजकर्णी होणी व्यक्त अवतार दीक्षा मिरविसी तरी आता झडकरे कर्ण सोडून ये बाहेरी तू ते नाम या देहा परे कर्ण काणिपा साजतसे ऐकोणी आदिनाथ वचन जालिंदर तो तुक विमान मग तेची घडी क्रिया मंडन संकल्पात आव्हानी मग वरदहस्त स्पर्शोणी करणी ओपिली मंत्रावळी तेने सकळ अज्ञान काजळी फिटवणी गेली तत्काळ षण्मास सदिनांमाझारी दत्तकृपेची विद्यालहरी साठवणी काणिफा अंतरीप केल्या भांडारी विद्येचा मग स्तवनास्त्र जपवणी बोलविले सकळ दैवत बद्धांजळी चोरवा जोडून बोलता झाला जालिंदर म्हणे महाराजा कृपामूर्ती काणिफा मिरवला सद्विद्ये प्रती तैयोग देऊनी निगुती कार्या लागे वर्तावे बरे म्हणाल का वाईट परिवर्ण ओपे आम्ही स्पष्ट ऐसे म्हणून विमाने देव बैसते झाले तक्षणी मग करी कवळूनी भस्मची मुठी वातास्त्र प्रेरिता झाला जेठी तेने करुणी नभा पोटी प्रेरक झाले वातास्त्र सुरवर्णानास्त्रे जपुणी उक्ते शर सोडिती नाथावरती ते पाहुणे जालिंदर जती निवारण करी सर्वांचे मग तयाचा घेऊनी प्राण स्वर्गवासी करावा तो ऐसे मानले सर्वाची ती विमाने उतरली महीवरती ते पाहुणे जालिंदर सोडता झाला कामिणी अस्त्रावरील पवित्र काम अस्त्र प्रेरिले तव त्या कामिणी कंटकवनी भद्र तरुते जाती वेगुणी देवही तैसे तरु कवळुनी वृक्षावरी वेंगुती स्पर्शास्त्र प्रकट होता सकळ कामिणीसी झाली प्रेरकता ते पाहुणी कामिणी तत्वता उड्या सोडिती महिते मग स्त्रिया तळवटी काम करिता झाल्या शेवटी सकळांची चिर फेडून करपुटी नग्न शरीरी मिरवले म्हणे काणिफा गुरुसी चोरून तुम्हा परिधानितो गुप्त वसन तरी ऐसे वर्तमान बोलू नका गुरुते मग काणिफाचे नेत्र भक्ती पाहुणी तुष्टले देवचित्ती मग प्रसन्न होणी वरद हस्ते वरा ओपिती कृपेने मग सकाळी देवणी वर प्रदान काणिफा केला वरदवाण ते कोणी पावकनंदन विभक्तास्त्र सोडितसे मग जालिंदर आणि कानिफनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत्थ पूर्णाहुती हवण तेथ करुणी तोष विरांते यावरी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग काणिफाती तपा बैसवून लोहकंटकी मिरविला श्री आदिनाथाच्या साक्षीसी काणिफा बैसवून पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थ स्नानासी जाता झाला पुसोण ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशाठाई हेलपट्टणी पयाला मंगल्ली कुची गंध मोरी तेथे जाऊनी वस्ती करी भिक्षा मागुणी क्षेत्राभितरी उदरनिर्वाह करीत असे तवती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरिवती दिशाण्या हाळी सहज स्थिती जालिंदर ते देखिले तवती खूण पारिचारिका पाहती झाली जालिंदर विवेका तो मौळी भारा अधर देख सवे चालत असे मग त्या उभय सहित युवती जावणी लोटल्या पदावरती मूर्ध्नी कमळ प्रेम भरती पदकमळी ओपिती चित्तयोजनी नाथा दाविता झाला ते तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहतसे ऐकोणी तियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मग पिशाचन तुवा काय जाणितले उपधाव उदय दावणी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा परिसेवा करिता षण्मास उगमात दीन लोटुनी गेले पै या परी कोणी एके दिवशी काळुखी दाटली अपार महिसी परिसेवा करावयासी पातली नित्यनेमाने माईक सबळ करुणी भ्रमर रुंजी घाली तीयवर न कळता येऊनी महिवर अंका खाली रिघाला अंक फोडून पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहुण्या जालिंदर धैर्य बळ ओळखिले मंत्र उपदेश ओपिता काणी खुण व्यक्त दाविली संजीवनी तेने खुणे पारायणी ब्रह्म व्यक्त झालीसे ओम नमो ब्रह्मांड विदाटली परी ऐक्यरूप झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतलीसे जननी ते म्हणे प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्मसनातन तेवी तू बाळा गोपीचंद जगा माझी मिरविका 12 वर्षे माते भोगू दे सकळ वैभवाते मग शरण गुणी त्याते योगा लागी कशी नकी माता म्हणे बाळा परियसे पळघडी भरवसा नाही देहासी ते संवत्सर म्हणतात 12 देखिले कोण बाळका
ऐसा बोध माता करिता लुमावंती तयाची कांता गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणत असे. येरी म्हणे जी एक कुंडे मातेने रचिले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषय पाणे वश केला आहे की तुम्ही गेली या तपा कारण दुर्देशी विदेशा कारण मग जालिंदराप्रती आणून राज्यासणी ओपावा. ऐसे ऐकुणी तियेची वार्ता उचंबळला क्रोधानळाच्या माथा मग अनर्था नळाच्या शाखा दाविता भयंकर रूपी जाहलासे. शीघ्र आणवणी कामठ्यासी गर्ती योजिली कुपासरसी नाथ जालिंदर ते उद्देशी थया माझी लोटीला. अश्वली दन गणती ते सर्वत्र पडली होती ती लोटोनी गर्तेवरती नाथ जती बुजविला. असो गर्ते माझी अतिनाथ वज्रासना ते घालुणी खालते आकाशास्त्र प्रेरुणी भोवते स्वस्थ चित्ती बैसला. बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्ष काणिपा जान्हवीत्ती रासी तपाचरिता 12 वर्षे उद्यापन उरकिले. काणिपा निघाला उत्तर देशी महातपी तो गोरक्ष शेखी उत्तर पूर्व मध्य कोणासी संचार करीत चालिला. ऐसे बहुता पुसून नाना क्षेत्री करिक्रमण तो भ्रमत गौड देशा कारण हेळापट्टणी पातला. जालिंदर होता ज्याच्या ठाई ते सहज आला भिक्षेस काही तै एक सदन साई पाहुणी अलख म्हणत असे. तो सवाल ऐकुणी जालिंदरनाथ आदेश म्हणत मही आंत ते आदेश गोरक्षाप्रत श्रवण झाले तांतडी. ऐकोणी तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्षनाथा कोपानळ पेटला. तुम्ही हिंडता सहज महिसी मम सुत काणिपा भेटता तुम्हासी. श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत येथीचा सगळीक. एरीकडे काणिफणात गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जाय तेथे जगा लागी बोधित असे. पूर्वदेशी करिता गमन तो श्रीराज्य दोष सगण तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट भाती माघारा. श्रीराज्यात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्रस्थान पाहत पाहत गजनंदन शृंग मुरडी पातला. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ येरी म्हणविती नाथ काना फाटी करणी. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसद भाविक चतुर तृतीय अध्याय गोढा. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार तृतीयोध्याय समाप्त.